काय दिले पहा, let L1 be the length of simple pendulum. Its length changes to L2 to increase periodic time by 20%. L2 by L1 विचारलंय. ओके, सो पहिल्यांदा लेंथ होती L1, त्यावेळी टाइम पिरियड आपण म्हणूया T होता. Now length changes to L2, टाइम पिरियड इन्क्रीज बाय 20%. म्हणजे काय, किती, टी होताच त्यामध्ये 20% इन्क्रीज झालं. म्हणजे किती, 1.2 टी, राईट, 1.2 टी, राईट. आन्सर काय येईल सांगा. टी आणि एल मध्ये स्क्वेअर रूटचं रिलेशन आहे. टी दिलंय आणि एल फाइंड करायचं आहे, म्हणजे स्क्वेअर करायला पाहिजे. 1.2 चा स्क्वेअर किती, 1.44 इज आन्सर. असं थिंक करा एक्झाम मध्ये. आता आपण बोर्ड फॅशन करावलोय. टीचा फॉर्म्युला काय, 2 पाय अंडर रूट एल बाय जी. म्हणजे टी इज अ प्रपोर्शनल टू व्हॉट, रूट एल. मग L1 L इज proportional to T square, proportional. त्यामुळं L1 बाय L2 विचारले ना, नाही विचारले काय, L2 बाय L1 इट इज T2 बाय T1 चा स्क्वेअर, राईट. तर T2 किती आहे, 1.2 टी बाय टी चा स्क्वेअर, किती आलं, 1.2 चा स्क्वेअर 1.44. इज इट क्लिअर? ओके.